Jai
Bye.
मोठ्या हौशेने पत्न्या केला परी तो बोलत नाही मजला जाऊन राहते त्याच्या घराला उगीच मौन ठेला बाई बाई जाते ग माहेराला आईसी मुक्ताई गांजाली साधू संताशी शरण गेली जाऊन मिळाली मूळ स्वरूपाला बाई बाई जाते ग माहेराला गणपती माऊली साराज आता गुरुराज दंडवत गुरुराय चरणी ठेविला आपल्या सुतेला द्यावी मती महायोग पिंडे कटे भीमरथा वरम पुंडरी काही गातो मुनी समगत विश्वंत महानंद कंद परब्रह्मलिंगम वते Oh
बाबाजी सुगुरुदास तुका जैन स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्याता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचर मी कळा कुसरी काही जणीण बोलतो वचनी अति भाविका एका जनावरी तुमचा दास त्याची आस पूर्वावी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः वचने कमला माझी रंगाची विनंती करजोडी तो कथे काढी आपण सावे जवळी हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार चले आवो जी पवन बाई बाई जाते ग माहेराला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ मुक्ताबाई महाराजांचा 7 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये मुक्ताबाई महाराज तुम्हा आम्हाला अभंगातलं गूढ असं अध्यात्म मात्र प्रकट करून सांगतात। विठ्ठला निमित्ताने सेवा ही सर्वांना ज्ञात असून वक्त्याचं सांगणं आद्य कर्तव्य बघा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ब्रह्मविद्या रामदास महाराज बागुले यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण श्री देवराम महाराज घोट विहरा यांच्या मार्गदर्शनाने तसेच परिसरातील वरिष्ठांच्या समस्त ग्रामस्थ मंडळी इहोदरी यांच्या सोज्वळ अशा मार्गदर्शनाने किंवा पंचकृषीतील भजनी मंडळ यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहातील वर्ष आहे 16व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजच्या दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प मज सारख्या पामराकडे आलं म्हणून मी माझं महत् भाग्य समजते। बघा कीर्तनासाठी साथ संगतीसाठी असणारे जे काही मृदंगावरती थाप पडते गोड असे ऐकायला मिळते तुमच्या आमच्या करता ते हरिभक्ती परायण शुभम महाराज दादा करता एकदा टाळी वाजा गोड असं दादा या ठिकाणी वाजवता येत त्याचप्रमाणे बाकीची मंडळी साथ करणारी रामाबाबा डोंगरशेत हरिदास बाबा वाळीपाडा मनोहर बाबा धानपाडा लक्ष्मण बाबा यशवंत बाबा पांडू बाबा गणेश महाराज दापट अंबादास बाबा आणि हार्मोनियमची साथ करणारे अर्जुन बाबा वसंत बाबा घाऊजू बाबा आणि जी काही गायनाची साथ करणारे माऊली आहेत शंकर महाराजराव उत्तम महाराज वाडीपाडा चंदर बाबा शिव खडक सोपन बाबा दलपतपूर भरत बाबा कसोली यादव बाबा खरशेत नरेंद्र बाबा दलपतपूर उत्तम बाबा जांभूळपाडा झाले सगळे गायनाचारी ताई साहेबांकरता एकदा टाळी वाजवा। आणि ताई जो काही स्वयंपाक केला होता छान होता अप्रतिम होता काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटलं बरं का ताई धन्यवाद। परत वाजा ना एकदा टाळी वाजवा।
आमचे गोड सिस्टीम आहे. असाच आवाज शेवटपर्यंत असू द्या दादा. धन्यवाद तुम्हाला. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजा. त्याचप्रमाणे आपल्या समोर या ठिकाणी चॅनल वाले दादा हरिभक्तीपरायण नरेंद्र दादा, नरेंद्र भाऊ, गुरुकृपा YouTube चॅनल या ठिकाणी आपण सगळे मात्र टीव्ही वरती दिसणार आहेत बरं का. सगळे हा माझ्या सकट आणि तुमच्या सकट आपण सगळे दिसणार आहोत. आणि ही सेवा करण्याकरता दादा मात्र कोणत्या गावावरून आले दादा? दलपतपूर वरून आले दादा. आणि जी काही सेवा करतात दादा ती सेवा मात्र त्यांची निस्वार्थ सेवा आहे. कुठल्याही भावनेतून या ठिकाणी सेवा करण्याकरता यावं ही सेवा मात्र ते करत नाही. जी सेवा करतात ती सेवा मात्र निस्वार्थपणे करतात. दादा मला तर एक सांगू इच्छिते, असं वाटतं मला जी सेवा तुम्ही निस्वार्थपणे करताय ना माझा भगवान परमात्मा नक्कीच तुम्हाला कधीच काही कमी पडून दिल्याशिवाय राहणार नाही. बघा अजून कोणी राहिलं असेल नाव घेण्याचं या ठिकाणी तुम्ही अजून दादांचं नाव सोमनाथ भाऊ आणि तसेच तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी तुमच्या सगळ्यांच्या आयोजनातून नियोजनातून ही सेवा माझ्याकडे आली म्हणून तुमचे अगदी अंतःकरणापासून आभार व्यक्त करते. चरणावरती मस्तक ठेवते आणि चिंतनाला सुरुवात करते. मस्तक हे पाया बाई बाई जाते ग माहेराला. ऐका अभंग कुणाचा सांगितला? मुक्ताबाई महाराजांचा. कोण होती मुक्ताई? एक तुमच्या आमच्या सारखीच माई माऊली होती बरं का. तुमच्या आमच्या सारखी एक महिला होती, तुमच्या आमच्या सारखी एक स्त्री होती. पण आपण बायाच राहिलो, स्त्रियाच राहिलो, महिलाच राहिलो. पण त्या कोण झाल्या? संत झाल्या. त्या संत श्रेष्ठ मुक्ताबाई महाराजांचा अभंग आपल्या सेवेकरता घेतला. का घेतला? त्याचं कारण असं आहे, ज्या नारदाच्या गादीवरती परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता या ठिकाणी जी गादी दिली ती गादी म्हणजे प्रथम वापरली ती म्हणजे नारदीय गादी वापरली. मैबाब सुरुवात झाली ती नारदीय गादीपासून. आणि या ठिकाणी ज्या वेळेला विश्वामध्ये काहीच नव्हतं तेव्हा आधी ती आदिमाया जन्माला आली, आदिमाया अवताराला आली आणि तत्पूर्वी तदनंतर आपण जन्माला आलो. प्रमाण आठवतोय कोणाला? आधी आदिमाया जन्माला आली, नंतर तुम्ही आम्ही जन्माला आलो. ऐका प्रमाण काय? जेव्हा कोठीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली, इंद्रादिकासी म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली, कान्होबा तेरे तेरे ते. ती आदिमाया आधी अवताराला आली, नंतर हे जगत निर्माण झालं. ती आदिमाया आदिशक्ती म्हणजेच संत श्रेष्ठ मुक्ताबाई महाराज. विठ्ठल विठ्ठल. त्या आदिशक्तीचा मुक्ताबाई महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंग फार गोड आहे. अभंग कदाचित पूर्ण पाठ नसेल पण कानपाठ मात्र निश्चित असेल. आणि प्रमाण देत असताना कधीतरी कीर्तनातून ऐकतो, भजनातून ऐकतो, कानावरती प्रमाण पडतं. बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळच्या घराला. बाबा सहजासहजी बरेच असे मोबाईल मध्ये चालून पाहिलं
पण कदाचित एखाद्या कीर्तनकाराने बाई बाई जाते ग माहेराला अभंग मला तर वाटत नाही अजून घेतलेला आहे सेवेकरिता असं, पण चिंतन मात्र गोड आहे. अभंग आपल्याकडे वेळ कमी आहे. धावत्या वेगामध्ये मी तुम्हाला अभंगाचा जो काही सारांश आहे, जे काही अर्थ आहे अभंगाचा, तो धावत्या वेगामध्ये सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. पण जो काही वेळ आहे ना, तो एवढ्या 7 चरणाच्या अभंगाला कमीत कमी 2 तासाचा तरी वेळ पाहिजे. 9 ते 11 या वेळेमध्ये. पण आता आपले किती वाजले? 10 वाजले ना. मग किती वेळ चालवायचं? मला वाटलं सांगताय काय 12-1 वाजले तरी चालते. नाही, अगदी वेळेत सोडते मी तुम्हाला. बघा, अभंग गोड आहे, चिंतन गोड आहे. मुक्ताबाई महाराजांनी अभंग घेतला. अभंगामध्ये सांगितले, तुम्हा मला बाई बाई जाते ग माहेराला माझ्या मुळच्या घराला. बाई बाई शब्द वापरत असताना मुक्ताबाई महाराजांनी शब्द 2 वेळा उच्चारला, 2 वेळा घेतला. का एकदा घेता येत नव्हता का? बाई जाते ग माहेराला असं म्हणता येत होतं ना, पण तरी सुद्धा मुक्ताबाई महाराज काय म्हटल्या? बाई बाई जाते ग माहेराला. का म्हटले असतील ते नंतर सांगते मी तुम्हाला. माता माऊली, अभंग घेण्याचं कारण जर काही असेल तर फक्त सगळ्यात महत्वाचे आपण आहे. कारण आरक्षण जे ते यांच्यापेक्षा आपल्याला जरा तुम्ही बोलत चला. माझा राग नाही आले तुम्हाला? नाही येणार ना? नाही, आमच्या माय माऊलींना भाषा कळते मावशाव माझी तुम्हाला कळते ना. आल्यावर मला जरा टेन्शनच आलं होतं बाबा. म्हणलं तुमच्याकडची भाषा जरा वेगळी आहे, आमच्याकडची जरा वेगळी. तुम्हाला भाषा कळते की नाही? बरोबर बरोबर, जमलं बाबा. काय विचारलं माऊली मी तुम्हाला? हे बघा, असं होतं. अभंग मुक्ताबाई महाराजांचा. मुक्ताबाई महाराजांनी 2 वेळा बाई बाई शब्द वापरला. का वापरला हे मी तुम्हाला नंतर सांगते बोलले. पुढे काय म्हटल्या मुक्ताबाई महाराज? ऐका ना. माझ्या मुळची 3 सासरे, 2 वाईट आहेत खरे, एक आहे गरीब बिचारा, परी मी मानित नाही त्याला. किती सासरे सांगितले? किती मावल्या? 3. 2 कसे आहेत? वाईट आहेत. एक कसा आहे? चांगला आहे. पण जो चांगला आहे त्याला मानणार कोणत्या शास्त्रात बसतं? चला पुढं. पुढं म्हटले, माझ्या मुळचे 6 धीर, काय सांगू त्यांचा कुविचार. मग ते 6 धीर कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार असे 6 धीर आहेत. पण त्यांची वासना मात्र चांगली नाही. दंभ अहंकार गांजीती मजला, बाई बाई जाते ग माहेराला. पुढे म्हणत, आशा मनुष्य तृष्णा कल्पना. किती जावा सांगितल्या? 4. आणि 5वी आहे, तिचं नाव आहे वासना, आणि ती म्हणजे ननंद. 5वी वासना ननंद मोठी चावट, येऊनी मारी ती गालाला. ऐका ना पुढं. माया सासू मोठी धांगडी, तिला लई आहे प्रपंचाची गोडी. माया नावाची कोण? सासू. माया नावाची जी सासू आहे ना, ती धांगडी आहे. तिला प्रपंचाचं इतकं वेळ आहे त्याला. तिला काय सांगताच येत नाही, मापच नाही, एवढं वेळ आहे तिला. येता जाता गालावरती मारूनच राहते, इतकं वेळ आहे तिला संसाराचं. कोणाला? सासूला. पुन्हा पुढे जाऊन म्हटले, मोठ्या हौशेने पतिम्या केला, परी तो बोलत नाही मजला, जाऊनी राहते त्याच्या घराला उगीच मौन ठेला. आता माई मावलं, आपण ज्या मालकासोबत लग्न केलं, तो मालक जर आपल्या सोबत बोललाच नाही, तो पती जर आपल्या सोबत बोललाच नाही, तुम्ही त्याच्या घरी राहणार का? नाही. पण तरी राहावं लागतंय. का राहावं लागतंय? कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग तो मालक म्हणजे नेमका कोणता आहे हे तर आपल्या महत्वाचं बघायचं आहे. शेवटी मुक्ताबाई महाराज गोड वर्णन करतात. एवढं सांगून जर कळत नसेल ना, शेवटी आता सांगून गांजली. ऐसी मुक्ताई गांजली, साधू संताशी शरण गेली, जाऊन मिळाली मूळ स्वरूपाला, बाई बाई जाते ग माहेराला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल बाई बाई हा शब्द 2 वेळा उच्चारण्याचं कारण असं आहे, जर आपल्याला संसार करत असताना वैताग आला, कंटाळा आल्याच्या नंतर आम्ही म्हणतो बाई बाई
वैताग आला या संसाराचा. म्हणतो ना आपण, बाई बाई वैताग आला या संसाराचा, बाई बाई नको हा संसार, बाई बाई काहीच नको यातलं. माणसाला वैताग आला की बाई बाई म्हणतं. एक शब्द 2 वेळा विचारला. मग तुम्ही म्हणणार मुक्ताबाई महाराजांनी कुठं संसार केला की ते संसारामध्ये गांजले असतील, मग त्या संसारात कंटाळले असतील, म्हणून ते म्हणताय की बाई बाई जाते ग माहेराला. मग जर मुक्ताबाई महाराजांना जर सासरच नव्हतं तर का म्हटल्या त्या बाई बाई जाते ग माहेराला? मग त्यांना सासर होतं म्हणूनच त्या म्हटल्या की बाई बाई जाते ग माहेराला. पण मग आता ते माहेर कोणतं, ते सासर कोणतं, आणि ते जे बोलताय ते बोलणार म्हणजे नेमकं कोण आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. अभंग सेवेकरता घेतलेला अभंग आहे ना, त्याचा जो काही महत्वाचा मुद्द्याचा जो काही भाग आहे ना, तो फक्त आणि फक्त अगदी एका सेकंदात जे काही सांगणार आहे ना तेवढ्यामध्ये त्याचा भावार्थ दडलेला आहे. कुणाला म्हटले माहेर, कुणाला म्हटले सासर, आणि जे बोलते ते म्हणजे नेमकं कोण आहे ऐका. मुक्ताबाई महाराज म्हणतायत बाई बाई जाते ग माहेराला माझ्या मुळच्या घराला. बोलणाऱ्या मुक्ताबाई आहेत, पण बोलणाऱ्या मुक्ताबाई म्हणजे एका सासूर वासिनीच्या भूमिकेतून बोलताय. लक्षपूर्वक ऐका जरा. मुक्ताबाई महाराज बोलत असताना एका सासूर वासिनीच्या भूमिकेतून बोलतायत. मग बोलत असताना नेमकं सासर कोणतं आहे, माहेर कोणतं आहे, ती सासूर वासिनी म्हणजे नेमकी कोण आहे ऐका ना. जो काही हा देह आहे ना तुमचा आमचा, हा देह म्हणजे सासर आहे. देह काय आहे? देह म्हणजे सासर आहे. आणि या देहामध्ये राहणारा जो काही आत्मा आहे तो आत्मा म्हणजे सासरवासीन आहे. विठ्ठल विठ्ठल. मग सासरमध्ये राहत असताना त्या सासूरवासिनीला त्रास होतो म्हणून ती काय म्हणते बाई बाई जाते ग माहेराला. मला या सासरमध्ये राहत असताना मला त्रास होतो म्हणून मला आता या सासरमध्ये मात्र मला राहायचं नाही. बोलत असणारी ती सासूरवासीन मुक्ताबाई महाराज सासूरवासिनीच्या भूमिकेतून तो मला स्पष्ट करून सांगताय. पण ऐका ना, ती मुक्ताबाई म्हणजे नेमकी कोण आहे हो ते जाणून घेणं फार महत्वाचं आहे. ऐका माईबाप, ज्या वेळेला निवृत्ती ज्ञानदेव सोपन आणि मुक्ताई भिक्षा मागण्याकरिता, मधुकरी मागण्याकरिता ज्या वेळेला जात होते ना, जात असताना मात्र गावातील लोकांनी माझ्या ज्ञानोबारायांच्या त्या झोळीमध्ये शेण टाकावं, माती टाकावी, काटे टाकावे, नको नको तो त्रास दिला. विश्वमौली ज्ञानोबारायांना त्रास दिल्याच्या नंतर एकदा विश्वमौली ज्ञानोबारायांना राग आला. राग आल्याच्या नंतर माघारी परतले, आपल्या कुटीजवळ आले, कुटीच्या आत गेले आणि कुटिया मात्र बंद करून घेतली. बाहेर सोपान दादा, निवृत्ती दादा आणि मुक्ताई बाहेर बसलेले होते. बघितल्याच्या नंतर तिघही भावंडांना कळालं नक्कीच कोणीतरी दादाला त्रास दिला असेल, म्हणूनच मात्र तो रागाने येऊन आत कुटियामध्ये येऊन बसला. सोपान दादा जवळ गेला, कुटियाच्या जवळ गेला, कुटियाला हात लावला, सांगितलं दादा अरे बाहेर ये ना, एवढा राग धरून बसू नकोस, ये ना दादा बाहेर. पण ज्ञानदादा बाहेर नाही आले. पुन्हा निवृत्ती दादा जवळ गेले. निवृत्ती दादांनी त्यांच्या शब्दामध्ये समजून सांगून पाहिलं तरी सुद्धा मात्र ज्ञानदादांनी ऐकलं नाही. शेवटी उरली ती माझी मुक्ताई. किती वर्षाची होती ती? अवघ्या 6 ते 8 वर्षाची असणारी माझी मुक्ताई कुटीच्या जवळ गेली, हात लावला. हात लावल्याच्या नंतर आवाज दिला, ज्ञानदादा अरे बाहेर ये ना, कुणावरती राग धरून बसलास? या समाजावरती, जो समाज फक्त आणि फक्त तुम्हा आम्हाला त्रास देण्याकरिताच, छळण्याकरिताच आहे, त्या समाजाचा राग धरून बसलात तुम्ही. नका राग धरून बसू. आपला अवतार कशाकरिता झालेला आहे? याच जगाचं, याच विश्वाचं तुम्हा आम्हाला कल्याण करायचं आहे. या विश्वाचा, या जगाचा, या समाजाचा राग धरून बसून आपल्याला चालणार नाही. ताटी उघडा ना ज्ञानेश्वरा. नाही ऐकलं. पुन्हा म्हटले आपण योगी आहात. कोण आहात आपण? आपण योगी आहात. या जनतेने, या समाजाने आपल्याला कितीही त्रास दिला तरी तुम्हा आम्हाला तो अपराध सहन करायचा आहे, असं मात्र बोलत असताना माझ्या मुक्ताबाई महाराज म्हणतात, प्रमाणे माऊली त्याला आठवतं का तुम्हाला? योगे पवन मनाचा
साहे अपराध जनाचा. नाना दादा, अरे आपल्याला या समाजाने, या जो काही जन समुदाय आहे याने तुम्हाला कितीही त्रास दिला ना तरी तुम्हाला हा त्रास सहन करायचा आहे. आणि सहन केल्याच्या नंतर स्वतःचा देह जरी झिजला तरी चालेल, पण मात्र जगताचं कल्याण झालं पाहिजे. बोलणारे मात्र संत येत नाही बाप. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट विधी परोपकारी. स्वतःचा देह झिजवला पण तुमचं आमचं कल्याण करून गेले, या समाजाचं कल्याण करून गेले माई बाप. ऐकलं माझ्या ज्ञानदादाने, ऐकलं, ताटी ओढली, बाहेर आले. आल्याच्या नंतर मुक्ताबाई महाराजांनी सांगितलं, दादा अरे या समाजाचा राग धरून बसून चालणार नाही. आपला अवतार या विश्वाचं कल्याण करण्याकरता झालेला आहे दादा. जे पाहिजे ना या समाजाला ते मात्र देऊन टाक. आणि ज्ञानदादाने माझ्या मुक्ताईचं ऐकलं. ऐकल्याच्या नंतर तुम्हा मला देऊन टाकलं. ते दिलेलं ते एक म्हणजे दान आहे. दान म्हणजे कोणतं? कसाई दान देऊन टाकलं ते तुम्हा मला. जी खळांची व्यंकटी सांड तया सत्कळ विरती वाढ भूता परस्परे पडो मैत्र जीवन. देऊन टाकलं माई बा. ऐका ना, याच्या पुढे सांगण्यासारखं हे महत्वाचं आहे. सगळेच जण सांगत असतात की मुक्ताबाई महाराजांनी ज्ञानोबारायांना ज्ञानदादाला सांगितलं म्हणजेच मुक्ताबाई महाराजांनी ज्ञानोबारांना उपदेश केला. खरंय का? खरंय का बाबा? मुक्ताबाई महाराजांनी ज्ञानोबारांना उपदेश केला. मला प्रश्न करायचा आहे तुम्हाला, उपदेश कोणाला करावा लागतो? जो अज्ञानी आहे त्याला उपदेश करावा. माझे ज्ञानोबाराया ज्ञानाचा, माझे ज्ञानोबाराया तर ज्ञानाचे सागर आहेत. मग त्यांना उपदेश कसा केला सांगा ना? उपदेश केला नाही. जी केली आहे ती केलेली म्हणजे विनवणी आहे, विनंती आहे. विनवणी केली माझ्या मुक्ताईने ज्ञानोबारायांना. आणि जे देऊन टाकलं तुम्हा आम्हाला ते म्हणजे या विश्वाचं, या जगताचं कल्याण करून दिलं तुम्हा आम्हाला. आणि ती म्हणजे कोण आहे? ती म्हणजे आदिमाया, आदिशक्ती मुक्ताबाई महाराज. अवघ्या 6 ते 8 वर्षामध्ये तुमचं आमचं कल्याण करू शकते माई बाप. हे सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त संतांमध्येच आहे. आणि त्याच संत श्रेष्ठ मुक्ताबाई महाराजांचा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे. विठ्ठल ऐका ना, जो बाई बाई शब्द वापरलेला आहे ना, तो बाई बाई शब्द 2 वेळा वापरण्याचं जे काही कारण आहे ते कारण म्हणजे तुम्हाला सांगितलं, माणसाला संसारामध्ये वैताग आला की बाई बाई हा शब्द उच्चारला जातो. पण ऐका ना, बोलत असताना मुक्ताबाई महाराज सासूरवासिनीच्या भूमिकेतून बोलतायत. मग ती सासूरवासिनी म्हणजे नेमकी कोणती असते? ऐका ना, जिला घरामध्ये सासूरवास होतो तिला काय म्हणतात? तिला म्हणतात सासूरवासिनी. तुमच्या इकडं नाही होतो का अजून सासूरवास? सासूरवासिनीला होता. तुमचं म्हणणं बरोबर आहे, होता. आता आता नाव नाही. ऐका, बाई बाई जाते का माहेराला? सासूरवासिनी बोलते. थोडस लक्ष देऊन ऐका. सासूरवासिनी सासरमध्ये कंटाळते. माई मावल्या हो, माहेरी जाता का तुम्ही? जाता ना? मग हो म्हणा ना. हो म्हणायचं काय, मी तुमच्याच बाजू नाही. माहेरी जातात. कधी जातात? सणावाराला. खरं खरं सांगा बरं. आताच्या परिस्थितीला ते नंतर बघू आपण. पूर्वीचा काळ सांगू का जरा? पूर्वीचा
पूर्वीच्या काळामध्ये माई माऊली सासरहून माहेरी जायची. किती दिवसातून जायची बाबा? 6 महिन्यातून, बरोबर ना? पूर्वीची माई माऊली 4 महिन्यातून, 2 महिन्यातून, 4 महिन्यातून, 6 महिन्यातून सासरहून माहेरी जायची. का बरं? ओरिजिनल सासूरवास तेव्हाच होता. ओरिजिनल सासूरवास तेव्हाच होती. भल्या पहाटे उठायची माई माऊली. पहाटे उठून दळण दळायची. कशावर? कशावर? जात्यावर. गिरणी होती तेव्हा? गिरणी नव्हती. जात्यावर. कोणी कोणी दळलंय जात्यावर? करा बरोबर ती बोट मावल्या. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. तुमचा काळ गोड होता. मी होते तुमच्या काळात, मला माहिती आहे. जात्यावर बसून दळत होत्या. भल्या पहाटे उठावं लागायचं तुम्हाला. 3 वाजता 4 वाजता पहाटे उठायच्या. उठल्याच्या नंतर जात्यावर बसून दळण दळायच्या. ते दळणात जे काही पीठ बाहेर येत होतं त्याची भाकरी थापायची. थापल्याच्या नंतर स्वयंपाक झाला की ती टोपली डोक्यावर ठेवायची. भला मोठा असा पदर यायचा. कंपाळावर ते मालकाच्या नावाचं कुंकू लावायचं. आणि दिवस सुगायला कुठं असायच्या? शेतात. तुम्ही, आम्ही, आता आपली सकाळ केव्हा होती? तुमच्या सुनांची सकाळ केव्हा होती मावशी? 9 वाजता सकाळ होती. 10 वाजता चहा होतो. 11 वाजता नाश्ता होतो. 12 वाजता तुळशीला पाणी जातं. जेवण केव्हा होतं मग? सासूरवाशी सुना म्हणणार, बाई अगोदरच सांगत होती तुमच्याच बाजूने बोलते, काय आमच्या मुळा उठली ग बाई. नाही ग, काळ गोड होता. पूर्वीचा काळ फार गोड होता. आणि एक गोष्ट ऐका ना, ज्या वेळेला तुम्ही सासरी असायच्या, सासरमध्ये राहत असताना तुम्हाला तुमचा भाऊ घ्यायला येत होता. यायचा घ्यायला कशावर यायचा? पायी पायी यायचा किंवा बैलगाडीवर यायचा. बैलगाडीवर यायचा. आताचा भाऊ कशावर न्यायला येतो? फोर व्हीलर. आताची 4 व्हीलर काहीच कामाची नाही. तुम्ही म्हणणार कसं काय? आता 4 व्हीलरच आहे. मावल्यावर तुम्ही श्रीमंत होत्या. तुमच्या वेळेला 10 व्हीलर येत होती तुम्हाला घ्यायला. तुम्ही म्हणणार कसं काय? अंदाज लावून पहा. बैलाचे 4 दुने 8 आणि गाड्याचे किती झाले? 10 चाक होते तेव्हा 10. तुम्हाला 10 व्हीलर येत होती घ्यायला. आमची आता काही येऊन बसली ती 4 व्हीलर. काळ तुमचा गोड होता. पण ज्या वेळेला तुम्हाला तुमचा भाऊ घ्यायला येणार आहे असं तुम्हाला फोनवर कळवलं जात होतं का? मग मिस कॉल येत होता. काय पद्धत होती तेव्हाची? तार येत होती, पत्र येत होतं. पत्र वाचते, पत्रही वाचता येत नव्हतं. काय माई माऊलींना, ज्या माई माऊलीला पत्र वाचता येत नव्हतं, जो पोस्टमन असायचा का त्याच्याच कडून वाचून घ्यायची ती माई माऊली. भाऊ, अरे दादा एवढं पत्र वाचून दाखव, माझ्या भावाने माझ्यासाठी काय लिहिलंय ते. त्या पत्रामध्ये असायचं, ताई अगं मी तुला अमुक दिवसाला दिवाळीला न्यायला येतो बरं का, आखाजीच्या सणाला न्यायला येतो बरं का, रक्षाबंधनाला न्यायला येतो बरं का गं ताई. ऐकलं का त्या माई माऊलीनं मात्र तिला आनंद व्हायचा. आणि आनंद होत असताना मात्र ती माई माऊली गोड गायची. काय म्हणायचे ऐका. गाडी घुंगराची भिवणी बंधू माझा
तिघं पोरांनी भाजीत दही घातलं, तिघही पोरं जेवले, निघून गेले. मग आता या चौघी बसल्या. कोण कोण? राणी मुखर्जी. बाकीचा अंदाज तुम्ही लावून घ्या. चौघी बसल्या जेवायला. जेवायला बसल्या, पहिला घास उचलला, तोंडात घातला. घातल्याच्या नंतर सगळे मात्र घडा 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 रडायला लागले. डोळ्यातून अश्रू निघायला लागले. का निघाले? जो काही घरामध्ये करता करविता आहे ना, जो काही सासरा आहे ना, तो सासरा जर त्याच ताटावर उठून तेच ताट जर बाजूला सारलं असतं तर मात्र कोणीच जेवण केलं नसतं. पण जो घरामध्ये करता करवीत आहे तो मात्र समजदार आहे. त्याने समजून घेतलं, कुटुंब तसल्या तसंच राहिलं नाही बा. याला म्हणतात सत्वगुण नावाचा सासरा. त्याला दुसरा शब्द दिलेला आहे. सत्व म्हणजे आहार. जसं तुम्ही आम्ही आता बाहेर गेल्याच्या नंतर घरामध्ये किती मोठे बाळा असू द्या बाबा, हा, पण सगळेच सात्विक आहार घेतात. असं आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहु भाषण. सत्वगुण नावाचा सासरा कसा आहे ऐका ना. ज्यावेळेला तुम्ही वारीमध्ये जातो, दिंडीमध्ये जात असताना रजोगुण आणि तमोगुण नावाचा सासरा तिकडं सोडून या. रजोगुण तमोगुण नावाचा सासरा तिकडं सोडला की सत्वगुण नावाचा सासरा मात्र आपल्या बरोबर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून दोन सासरे वाईट आहेत, एक सासरा चांगला आहे, पण त्याला मात्र मी मानत नाही. त्याला मानलं तर मात्र यांना मात्र मला कुठल्या कुठंतरी येऊन ठेवावं लागतं. म्हणून मात्र एक गरीब आहे, त्याला मी मानत नाही. बरं बाई ठीक आहे, मग सासरेच त्रास देतात, मग माहेरी जाण्याचं कारण? अगं बाई इतकंच नाही ग, मला 6 दीर सुद्धा आहेत, ते सुद्धा मला त्रास देतात ग. बरं मग ते 6 दीर तुला त्रास देतात असे कोणते आहेत? मग तिने सांगितलं काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार गांजिती मजला. माझ्या मुलाचे सासरे दीर किती सांगितले? 6 दीर आहेत. 6च्या 6 मला त्रास देतात ग बाई. पण ऐका ना, ते त्रास देण्यापूर्वी अगोदर आपण त्या भगवान परमात्म्याचं एकदा नामचिंतन करू आणि मग मी तुम्हाला ते 6 दीर आणि बाकीचे उर्वरित पाठे 5 पर्यंत सांगतो. करा बरं, हात करा सगळ्यांनी. सगळ्यांनी करा बरं, करा सगळ्यांनी करा. इकडं पाठीमागे तुम्ही तिकडं कोपऱ्यात बसले बाबा, तिकडं तरी वरती हात करा. करा करा करा. तासभर तुम्हाला त्रास दिला नाही मी. इकडची मंडळी असं एकच नका करू, दोन्ही करा. विठोबा रखुमाई येडकामदायण केवळ पंचानन येडकाम तो केवळ पंचानन येडकामदायण तो केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा केला ब्रह्मियाचा मातेरा इंद्र चंद्रासी दरारा लाविला जेणे तो केवळ पंचानन. इतकंच नाही, कामाची कोतवाल येणे नाडिले बहुतासी हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. कोण? काम. ज्याच्या पाठीमागे लागला का त्याचं वाटलं झाल्याशिवाय राहत नाही माई बाप. म्हणून काम मात्र पाठीमागे लागता कामा
नाही. ऐका ना, दुसरा नंबर लावला तो म्हणजे क्रोधाचा. क्रोध. क्रोध म्हणजे काय? क्रोध म्हणजे काय माहिती तुम्हाला? राग. येतो का तुम्हाला? तुम्ही किती नाही म्हणा तरी येतो. मला बी येतो. राग प्रत्येकाला येतो माई बाप, कोणालाच राग येत नाही असं नाही. फक्त एकाच व्यक्तीला राग येत नव्हता, ते म्हणजे कोण? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सोडले तर सगळ्यांनाच राग येत होता. तो राग मात्र आवरता आला पाहिजे. आमच्या तिकडे एक म्हण आहे, तुम्हाला माहिती का? नसेल माहिती मी सांगते. आमच्याकडे म्हण आहे, ज्यानं राग मारला त्यानं वाघ मारला. तुमच्याकडे नसेल पण आमच्याकडे असं म्हणतात, ज्यानं राग मारला त्यानं वाघ मारला. मग ज्याला वाटतं मी वाघ मारावा असं, त्यानं राग आवरला पाहिजे. आता इथून पुढे तुम्ही कधी ध्यानात ठेवायचं, राग आवरायचा. राग आवरला की समजायचं आपण वाघ मारून आलो. राग आवरायचा. दुसरा नंबर लावला तो क्रोधाचा. तिसरा नंबर म्हणजे मद. मद. मद म्हणजे काहीच नाही. मद म्हणजे जवानी, जी अंगात भरते ती जवानी. कुठं दाखवतो? कुठं दाखवून सांगता येत नाही. पण मला या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्या अंगामध्ये जे काही मद आहे ना, एवढं सगळ्यांच्या पाहिल्याच्या नंतर माझं अंतकरण भरून आलं बाबा. टाळी वाजा नाही एकदा. जी जवानी दाखवायची ना, ती जवानी अशी धर्म मंडपामध्ये दाखवायची, ती कुठेही दाखवायची नाही माई बाप. ते मद माणसाच्या जवळ जर राहत असेल, जर तुमचं आमचं वाटोळं करत असेल, तर ते मद सुद्धा या सासरमध्ये नको आहे. चौथा नंबर लावला तो म्हणजे मत्सर. मच्छर नाही बरं का, मत्सर. मत्सर म्हणजे द्वेष. कोणाचा करायचा? संत गोड वर्णन करतात, कवण्या ही जीवाचा न गोड मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपल्याकडून कोणाचा द्वेष होता कामा नाही, कोणाचा मत्सर होता कामा नाही. असा मात्र मत्सर याच्यामध्ये ठेवा. जर वाटोळं करत असेल तर ठेवू. पाचवा नंबर लावला तो दंभाचा. दंभ. दंभ. दंभ म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजेच दंभ. ज्याच्या जवळ दंभ आहे त्याच्याजवळ देव नाही. ऐका संत काय म्हणतात, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची. ज्याच्याकडे दंभ आहे त्याच्याकडे देव नाही. ज्याला देव जवळ करायचं आहे त्याने दंभाला बाजूला सारा. सहावा नंबर लावला तो अहंकाराचा. अहंकार म्हणजे काय? आपल्याकडे सगळं काही आहे. मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी गायनाचारी आहे, मी ताल महर्षी आहे. कितीही पदव्या दिल्यात आपल्याला, पण आपल्यामध्ये जर अहंकार असेल तर तुम्ही आम्ही शून्य माई बाप. अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. पण दुसऱ्या बाजूने जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार गेला की तो देव झाल्याशिवाय राहत नाही माई बाप. कदाचित हे वाक्य माझ्या संतांना आधीपासूनच माहिती होतं. नामदेवराय एक अभंगामध्ये गोड वर्णन करतात. काय म्हणतात? अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. माझ्या विष्णुदासांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस. आणि जर या जो काही सहाच्या सहा दीर आहेत ना, ते जर या सासरमध्ये राहत असतील तर मात्र त्रास देत असतील तर मात्र या सासरमध्ये राहून फायदा नाही. म्हणून मात्र मला माहेरी जायचे. पुन्हा ती सासूरवासिनीने सांगितलं, नुसते दीरच नाही, 4 जावा सुद्धा आहेत. त्या जावा सुद्धा मला त्रास देतात. आणि त्यातलं त्यात अजून एक नणंद सुद्धा आहे, ती सुद्धा त्रास देते. त्या 4 जावा म्हणजे कोणत्या ऐका ना. पहिली म्हणजे आशा. कोणाचं नाव नाही ना? आशा. नाम आस. आस नाम आशा ना. आशा. आस. जे तुझं ते माझं, म्हणजे माझं ते ती आशा. ती आशा नको आहे. दुसरा नंबर लावला मनशा. मनशा. मनीषा नाही हा, मनशा. मनशा म्हणजे कोण? मन. कसं आहे ते मन? किती चंचल आहे. या ठिकाणी बसलो, कोणाकोणाच्या मनात काय काय येत असेल सांगता ये. बाई कुठली काय
कोणी आणली का ना? काय म्हणा सांगता येत नाही. मन चंचल चपल, येता जाता न लगे वेळ, कोण कोणत्या क्षणात हे मन कुठं जाऊन परत येईल सांगता येत नाही. पण ते मन लावायचं असेल तर सत मार्गी लावा. मन मात्र दोन प्रकारचं आहे. मनाच्या मार्गाने गेलो तर मात्र मुकावं लागेल. ज्ञानोबराया हरिपाठामध्ये वर्णन करून सांगतात, काय म्हणत नाही का, मनोमार्गी गेला तो तेथेच लोकला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. अरे मनाचं ऐकून जर केलं ना तर मात्र वेगळ्या मार्गाला जावं लागेल. मग दुसऱ्या मार्गाने सांगा ना कसं, ते जर ऐकलं तर संताची संगती, मनोमार्ग गती, आकडावा श्रीमती येणे पंथे. त्या परमात्म्याला आकडावा सुद्धा येतं. ही ताकद सुद्धा मनामध्ये आहे. ते मन सुद्धा स्थिर असलं पाहिजे. आशा मनशा तृष्णा, तृष्णा म्हणजे तहान, इच्छा. इच्छा कोण काय इच्छा करेल सांगता येत नाही बाबा. इच्छा सुद्धा करत असताना चांगली इच्छा केली पाहिजे. आपल्याला जी इच्छा पूर्णत्वाला जात नाही ती इच्छा तुम्ही आम्ही करतो, काही फायदा आहे का? पण ती इच्छा करत असताना सुद्धा ती पूर्णत्वाला गेली पाहिजे अशी इच्छा करा. चौथा नंबर लावला तो कल्पनेचा. कल्पना नावाची कोण? कल्पना नावाची आपल्या इकडची नाही, यातली कल्पना नावाची. जाऊ पण सांगितली आणि सासू पण सांगितली कल्पना नावाची, बर का? ऐका, कल्पना नावाची जाऊ जरा बाजूला, सासू या ठिकाणी. का बरं सांगू का? कारण सगळ्यात महत्व कल्पना नावाच्या सासूला दिलेलं आहे. का? द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याला भेटण्याकरिता गोपिका भरलेला माठ रिकामा करायचा आणि परमात्म्याला भेटायला जायच्या. कुठं? यमुनेच्या तीरावर. सासू विचार करायची, आता इतक्यातच तिने माठ भरून आणला, अजून 1 तास सुद्धा नाही झाला, इतक्यातच हा माठ रिकामा कसा काय झाला? त्यावेळेला धाक होता मात्र सासूचा. पण देवाला भेटण्याकरता गोपिका मात्र तेच करायच्या. पण बोलत असताना ती सासू कशी होती ऐका त्यावेळेची. हरी कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचून, देह भाव सांडुनिय ब्रह्मपादिनाचून. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ रस क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे किरणाला. बापा युगातली सासू ती नाव कल्पना. कल्पना म्हणजे कोणती? सहज करतो ती कल्पना. आता सहज कोणती करतो? पूर्वीची जी मुलगी जेव्हा लग्न जमायचं, लग्न जमल्याच्या नंतर ती एक विचार आणायची डोक्यामध्ये. तो म्हणजे असा होता, असं म्हणतात म्हणे, लग्न जमल्यावर, लग्न झाल्यावर, नवरदेवाच्या घरी गेल्यावर त्या ठिकाणी सगळ्यात मोठा भयानक प्राणी अवघड म्हणजे सासू, असं अगोदर म्हणायची. अगोदर बरं का, सासू म्हणजे फार अवघड असते असं अगोदर सून म्हणायची. म्हटले जर
सासू जर एवढे त्रास देत असेल तर मग आपण सून न होता डायरेक्ट सासू झालं तर कल्पना काही करून चालेल का? सहज करतो ती कल्पना, पण सहज करून चालत नाही. मग पुढे ती सासूर वाशीण म्हणते, बाई बस झाले ना, केवढा नंबर लावते, किती जणांचा नंबर लावते. म्हटले आता फक्त दोनच राहिले, फक्त दोन राहिले. म्हटले कोण? म्हटले चौथा नंबर लागतो तो म्हणजे सासूचा लागतो. माया सासू मोठी दांगडी, तिला लई आहे प्रपंचाची गोडी. येता जाता मारुती थापडी धरित्री गालाच्या गालाला. माया, माया नावाची सासू. असं म्हणतात सासू फार त्रास देत होती पूर्वी, पण मला तरी वाटतं आधी देत होती. पण आता सध्या सासूचं सोन्याचं टाळा. तुमचं नाही माहिती मला, पण ऐकून आहे असं. तुमच्या इकडचं नाही बरं का, तिकडचं सांगते मी. सासू असायची म्हणजे सून म्हटलं का तिला 1 मिनिट सुद्धा बसलेली चालत. झोपल्यात तुम्ही नाही ना? एवढे टवटवीत दिसताय तुम्ही म्हणजे खुशी तुम्ही. सासू म्हणजे नाही अवघड, अजिबात अवघड नाही हो सासू. आपण म्हणतो सासू अवघड आहे, अजिबात सासू अवघड नाही. मला सांगा, ज्या वेळेला लग्न जमायचं, लग्न जमण्याच्या वेळेला सून विचार करत होती काय सासू कशी असेल. सून विचार करायची सासू कशी असेल, सासू कशी मिळेल. आधी सून विचार करायची. आताची सासू विचार करते कशी सून मिळेल. पण ऐका मावल्या हो, सासूबाई डेंजर नाही बरं. सासूबाई अजिबात खराब नाही. संसार करते ना तो फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या करता करते ती सासू. एवढा बारीकीचा संसार करते आपल्या करता. तिला काही सोबत न्यायचं असतं का? अजिबात नाही. सगळं इथंच टाकून जाते, पण बारीकीचा संसार करते. कोणासाठी? आपल्यासाठी. ऐका किती बारीकीचा संसार करते. एवढा बारीकीचा संसार करते बाबा, डोक्याचा केस सुद्धा वाया जाऊ देत नाही. नाही कळालं तुम्हाला? अजून किती बारीकीचा केला पाहिजे सांगा बरं. नाही का? माया नाम सासू, जी मायेमध्ये अडकलेली आहे, जी मोहामध्ये अडकलेली आहे, ती माया नावाची सासू याच्यामध्ये राहत असेल, या सासरमध्ये राहत असेल तर मात्र परमार्थ करता येणार नाही, सेवा करता येणार नाही. म्हणून मात्र तिला माहेरी जायचं. आणि 6वा नंबर लावला तो म्हणजे मोठ्या हौशेने पती म्या केला, परी तो बोलत नाही मजला, जाऊन राहते त्याच्या घराला, रोगीच मौन ठेला. ऐका मावल्या, तुम्ही आम्ही ज्या मालकासोबत लग्न केल्याच्या नंतर तो मालक जर तुमच्या आमच्या सोबत बोलत नसेल तर त्या मालकाच्या घरी तुम्ही आम्ही राहणार नाही. पण तो मालक म्हणजे नेमका कोण आहे हे समजून घेणं फार महत्वाचे आहे. ऐका, या मृत्यू लोकामध्ये जोही व्यक्ती जन्माला आल्याच्या नंतर पहिला लग्न, पहिला विवाह सोहळा जर तुमचा आमचा कोणासोबत लागला असेल तर तो भगवान परमात्म्यासोबत लागला. यावर प्रमाण देईन मी तुम्हाला. पतिव्रता जैसा भ्रतारा प्रमाण, आम्हा परी तैसा नारायण. तो भगवान परमात्मा आम्हाला भ्रतारासारखा आहे. आणि सगळ्यांचं लग्न आधी त्या परमात्म्यासोबत झालं. मग ऐका, तुम्ही आम्ही रावळात जातो, मंदिरात जातो, मंदिरात गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याजवळ तुम्ही हात जोडतो. हात जोडल्याच्या नंतर तुमचं सुख आहे, दुःख आहे त्या परमात्म्याजवळ सांगत असताना भगवान परमात्मा मौन आहे. बोलतो का? नाही बोलत. पण सुख दुःख तुम्ही आम्ही त्याच्याजवळ सांगितल्याशिवाय राहत नाही. तो मौन आहे, कटेवरती हात ठेवून उभा आहे, बोलत नाही. पण त्याच्याशिवाय तुम्हा मला पर्याय, जाऊन राहते त्याच्या घराला, त्याच्याशिवाय तुम्हा मला पर्याय नाही. मौन जरी असला तरी भगवान परमात्म्याशिवाय आपल्याला कोणीच नाही. मग एवढं सांगत असताना 11 वाजले.